तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गुड्डू शेट आलेले मालण्याला. गुड्डू शेट कसं काय मालाची क्वालिटी क्वांटिटी? नंबर 1. पहा, गुड्डू शेटनं 60 किलो माल घेतलेला आहे. लहाना प्लस मोठा माल आहे, काही लहानाला पण काही मोठाला पण आहे. पहा, संग संग 3 माणसं मालाला. पहा कशी यांची डिस्कस लागली, मालासाठी माल थोडा लागला होता. तीन तिकडं काम बिगडं, त्याच्यामुळं आला गेला पाहिजे सगळ्यांना. इकडे आले सगळे घोळ घालते. हा ये बा मुशू भाई, शेपी भाई. तर मग आता मुशू भाई पासून पहिलं स्थळ सुरू झालं आपलं. मुशू भाईचं पहिलं उद्घाटन. मुशू भाईला पण माल देतो, मग शेपी भाईला मोठा देतो. मोठा आता आजपासून माल नवा माल आज का 26 की तारीख पहला दिन 1 जनवरी से शुरू हो चुका है, तो आप आ सकते हैं. तर सुरू आपला मालाला म्हणजे लांबून गेले पळत येतात. 3-4 गेले संगत. बघू शकता मित्रांनो, आपला आजपासून माल पुरा डेंट झालेला आहे. तर कोणाला पण नवीन बॉयलर धंद्यामध्ये यायचं असेल तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जा मी तुम्हाला अशीच अपडेट देत राहीन. तर बघू शकता पुरं आपण माल पुरा सेल केलेला आहे, घरचे केलेला आहे. आपण व्यापाऱ्याला माल भरला नाही, कारण की व्यापाऱ्याला आपण माल जर भरला तर आपल्याला काही त्याच्यामध्ये राहत नाही. लहानपणापासून आपण पिल्ले पण टाकतो ना, तसा माल पण घरी विकतो. तर कोणाला पण शेतकऱ्याला जर या धंद्यामध्ये यायचं असेल तर याच्या पहिली याची तुम्ही माहिती घ्या, कारण की डायरेक्ट चालू करू नका. कारण की काही वाटतं याच्यामधले पैसा आहे. आपण 8 वर्षापासून अनुभव केलेला आहे. आपण चिल्लर मालिक तो म्हणून आपलं चालू आहे. पैठण तालुक्यामध्ये माझं एकमेव 1 ते 2 फार्म आले असे असतात का त्याचं प्रायव्हेटमध्ये नाही, तर सगळं कंपनी फार्मिंग झालेली आहे. आणि सध्या 50 रुपयाला पिलू झालेलं आहे. आपल्याला याचा अंदाज पण आलेला कधी माल टाकायचा कधी नाही टाकायचा. त्याच्यामुळे आपण आता सध्या हुशार झालेलो आहे. आपण ट्रेडरला शक्यतो मालच देत नाही, कारण की ते लोक आपल्याला लुटाचं काम करतील. जसं आपण भाजीपाला घरी शेतकरी विकतो का, या परिवार कसा असतो, थोडा 2 पैसे घेतो 2 पैसे शिल्लक करतो, तसं आपण याच्यातून करायचं. तर ज्याला माझा व्हिडिओ आवड असेल त्याने लाईक करा.